हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही. लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तुझे रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तुझे रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. आणि कार्यक्रम चांगला आमच्या पार पडते. जागरण आठवणी आरोग्याचे मानव म्हणजे असं आपले पुढील कार्यक्रम आनंद स्वागतम स्वागतम. शिवरायांच्या पावनचरणी, शिवरायांच्या पावनचरणी नमोनी आपला माथा. शिवरायांचा पावनचरणी नमोनी आपला माथा शब्दामधून आरंभूया या सोहळ्याचा गाथा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 32व्या वर्षी शत्रूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना घडवलं, वाढवलं, स्वराज्याची स्वप्न दाखवली अशा राजमाता जिजाऊ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करून आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व NST मित्र मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या परिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करताना मी काही मान्यवरांना बोलू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर इथे स्थानपन्न व्हायचं आहे. मी प्रथम NSTचे आधारस्तंभ आणि एक ऍडमिन आपले हेमंतदादा गुरव यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी लवकरात लवकर इथे स्थानपन्न व्हायचं आहे. ज्यांनी संकल्पना मांडली आणि आज ही संकल्पना स्वप्नात उतरते ते आमचे रोहितदादा शिगवण यांना मी बोलू इच्छितो, त्यांनी इथे पण लवकरात लवकर इथे स्थानपन्न व्हायचं आहे. बॅच मधील प्रथम क्रमांक मिळवलेले आपले रवींद्र कचे हे उपस्थित आहेत, तर त्यांना मी बोलू इच्छितो त्यांनी लवकरात लवकर इथे स्थानपन्न व्हायचं आहे. तशाच आपल्या महिला आघाडीच्या माननीय रमिता सैतावडेकर यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी पण लवकरात लवकर स्थानपन्न व्हायचं आहे. स्थानपन्न झालेल्या सगळ्या मान्यवरांचे परत पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आता आपण दीप प्रज्वलनाकडे वळतोय, तर मी पाहुण्याला सांगू इच्छितो की आपण दीप प्रज्वलनाकडे वळूया. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शाळा म्हटली तर प्रथम राष्ट्रगानाला आपण सुरुवात करणार आहोत. तरी सर्वांना मी सगळे उभं राहायचं.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। मी आवडीनं बोलेन की आज आपला वर्गमित्र मनोहर डाकवे यांच्याच लग्नाचा वाढदिवस आहे, तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्या वाजवूया आणि मला शुभेच्छा देऊया त्याला. वहिनी आणि दोघांनी पण जरा उभं राहा. ठीक आहे. बघा, आज एक 15 वर्षांनी आपण हा कार्यक्रम करतोय. 15 वर्षाच्या कालखंडात काही घडामोडी झालेल्या आहेत, तर त्यामध्ये आज प्रत्येक गोष्टी दुःख वाटतं की आपल्यातले हरीश बाकडे, तसेच आपल्या पुढच्या बॅचचे शाहू बागकर आणि त्याच्यानंतर आपले समीर सांगळे आणि काय सर्वांची आर्थिक परिस्थिती म्हणजे बरोबर नव्हती, त्याच्यानंतर आपण व्यवस्थित आलो, आपण स्थिर आहोत, सर्व व्यवस्थित चाललंय. माझे मिसेस आले, माझी मुलगी आली वगैरे त्याच्यावर जास्त लक्ष आणि मागे ज्या गमती जमती चालायच्या त्या सगळ्या गमती जमती कुठेतरी निघून जातात. तर जे मनोगत आहे ते व्यक्त करतोय, तर ही मला आता संधी दिल्यात, मी केतनचा आभारी आहे. आणि करूयात या एका दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा 15 वर्ष शाळेमध्येच बसलोय असा अनुभवूया आणि त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी आज इथे इथून 2 पावले चालत आलो, काय आठवलं ते पण विसरून गेलो. तरी आता 2 शब्द काय ते संबोधित करतो. पहिले आम्ही पाठी बसायचो बेंचवर, आज आम्हाला पुढे बसवलं. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता ए डिव्हिजन बी डिव्हिजन अशा आपल्या 2 डिव्हिजन होत्या, तर आता दोन्ही मिळून आपण एकत्र इथे आलो. सगळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. आता सगळे बॅचलर्स होते, आम्ही बॅचलर्स होतो. सगळ्यांचे लग्न झाले करतायत. अशा प्रकारे सगळेजण मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, बाहेर आहेत. आपण त्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र येऊन इथे सगळ्यांनी वेळ दिला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. बोलायला गेलं तर भरपूर आहेत, शाळेपासून सुरुवात केली तर सगळ्यांना बोलायचं आहे, त्याबद्दल माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सुनील, त्याचा सन्मान. सगळ्यांना अर्धे जण मला ओळखत नसतील मे बी, पण काही जणांना मी पण ओळखत नाही आता इथे, पण आता ओळख करून द्या सगळ्यांनी. बस एवढंच. आफ्टर मॅरेज पल्लवी वालपकर. 2019 मध्ये माझं लग्न झालंय, छोटा मुलगा आहे मला आता. आणि आता सध्या मी प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ टीम लिडर म्हणून वर्किंग आहे. ते बसलोय. खरोखर ज्यांनी हे नियोजन केलं त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते आणि खरोखर खूप छान वाटतं. गावी आलो, मग तो मधला पिरियड गेला, त्याच्यामध्ये ते पण फसलं. नंतर मग जॉब केल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण वय तेवढं झालं होतं 25-26. मला वाटतं 26 वर्षी मी गाव सोडलं. 26 नंतर 1.5-2 वर्षात 28 IBPS क्लरिकलचे 28 वर्षाला. आय थिंक मला वाटतं आपण एकदा शाळेत भेटलो होतो सगळे एकत्र हायस्कूलला, बरोबर का नाही? त्यानंतर आलो प्रोग्राम. खूप चांगलं अरेंजमेंट केलंय. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप चांगल्या शुभेच्छा. आणि एक विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त करा, जेणेकरून आम्हालाही कळेल तुम्ही काय करताय कुठे. धन्यवाद. धन्यवाद. 5वी ते 10वी पर्यंत. त्याच्यानंतर मग मी 10वी नंतर मी राजापूरला गेलो ताईकडे. त्याच्यानंतर मी पेणला आलो 2011-12 मध्ये कॉलेजसाठी. त्यानंतर मी जॉबमुळे. त्याच्यानंतर मी कंपनी चेंज करून ॲरिस्टो फार्मास्युटिकलमध्ये 6 वर्ष होतो. आता सध्या करंटली मी टोरंट फार्मास्युटिकलमध्ये आहे जॉबला. आणि माझं 2022 मध्ये लग्न झालंय. मिसेस प्रायव्हेट हायस्कूलमध्ये पेणला टीचर आहे, इंग्लिश मीडियमला. एवढे. आणि शाळेत आपल्याला खूप शिकवण्यात आलंय की हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. माहिती आहे सगळ्यांना? आहे ना?
चुकीचं आहे. आपल्या देशाला कोणतीच राष्ट्रभाषा नाही. आपल्या देशाच्या 22 अधिकृत भाषा आहेत, जसे बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी अशा वेगवेगळ्या भाषा अधिकृत आहेत. त्या 22 भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. कोणती एक भाषा अधिकृत राष्ट्रभाषा म्हणून नाही. त्या हिंदी भाषेचा राजभाषा म्हणून कारभार चालतो. राजभाषा म्हणजे कुठे? दिल्ली सरकारमध्ये ज्यावेळी तिथून कोणतेही परिपत्रक वगैरे निघतात ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये निघतात, कारण ते सर्व राज्यातील नागरिकांना कळावेत या उद्देशात. त्यामुळे हा माझा सांगायचा उद्देश आहे की आपण जे मला जे माहिती आहे ते माझं ज्ञान मी तुमच्याकडे पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही त्यातून काहीतरी चांगलं घ्याल. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हे कुठेतरी आपल्या मराठी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्याल अशी माझी अपेक्षा आहे. आणि आपण सुद्धा आपल्या मराठी भाषेला आता नुकताच अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. आपली मातृभाषा आहे, आपण आपली मातृभाषा जपूया आणि सर्वांनी आजपासून संकल्प करूया की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे आपण विधान खोडून टाकूया. आणि इथेच थांबतो. जय महाराष्ट्र बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. तो मी जरी फोन नाही केला तो फोन करतो कधी कधी. काय तर असू दे, आपला एक मित्र आहे, कारण मी पण त्याला अवॉइड करतो. मी सरळ म्हणतो कारण मी पण अवॉइड करतो, कारण कधी कधी आपण कामाच्या स्ट्रेसमध्ये नाही करत, जास्त बोलू शकत नाही. पण सॉरी खरंच केलं तरी पण केतनने आता 2-3 पिकनिक केली. आता रेशमाने आम्ही आणि अंकुश वगैरे आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही सोबत होतो. कधी कधी आम्हाला रेशमाला दोघांना पिकनिक अटेंड करता नाही, कारण आमची तेव्हाच आमची पिकनिक असायची, आमची ग्रॅज्युएशनची पिकनिक असायची. आय थिंक आपण महाबळेश्वरला पिकनिकला होतो, कारण आपण तिकडे गेलो होतो त्या टायमाला. आम्ही तुम्हाला मिस केला, कारण आपण तुम्ही विशाल वगैरे तुम्ही लोकांनी मस्त एन्जॉय केलं. ते बघितलं मी, फोटो वगैरे बघितले तुमचे, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. आणि थँक्यू मला इथं फोनची संधी दिली तुम्ही. धन्यवाद. बॅच आपले सर्व मित्र मैत्रिणी, आज तुम्ही चांगल्या प्रकारे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. खूप छान वाटलं सगळे नवीन चेहरे बघून. नवीन जुनच चेहरे असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आपण आज 15 वर्षानंतर भेटतो. आमचा केतनचा, विशाल, हेमंत सगळ्यांचा कॉन्टॅक्ट चालू असतो. कार्यक्रम काय करायचं आमचं नक्की डिस्कस असतं. आम्ही नेहमी पुढे असतो. असेच आपण कार्यक्रम चांगल्या प्रकारे इथे उपस्थित राहिलात, वेळात वेळ करून आलात त्याबद्दल खरंच ट्रेन बस बिसने आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद करू शकतो. माझीच मालिक शिवण्णा शैली टाकले. पहिलं लग्नाआधीचं माझं नाव प्रज्ञा कळंबटे, लग्नानंतर शिवनेरा. आता पुढील रूपरेषा कशी होती तुमची ती कळवा. कुठे कधी कसं खरंच तर केतन कोणी ऑर्गनाईज केलं हे मला माहित नव्हतं. याचं येण्याचं कारण म्हणजे पहिले म्हणजे नरेश भोड यांना खूप धन्यवाद. कारण बघा गेली 15 वर्षाच्या नंतर पहिली बार मी आलो. तुम्ही कार्यक्रम केला, किती काय केलं हे मला काहीच माहित नाही, कारण 15 वर्ष होतं हे शिवण त्यात ऑब्झर्व करायला माहित नव्हतं. मग ही बुद्धी मात्र वापरायची आपण की आपण जो फेसबुक किंवा इंस्टाग्राम आपण यूज करतोय, पण त्याचा उपयोग आपण दुसऱ्याला घेऊन देता कामा नये. आपल्या फॅमिली पुरतं आणि आपल्या घरापुरतंच ठेवा, एवढंच सांगेन. त्याच्यामध्ये शिकण्यासाठी ज्या क्षेत्रात तुम्ही जाल, ज्या तुम्ही हे कराल, पण तेवढं आपण सेकर राहा एवढंच सांगेन. आणि एवढे बोलून काय भाषा संपवतो. जय हिंद. कारण की भारी वाटतं यार, अजून असं आपला कार्यक्रम भारी झालाय. अजून मला वाटतं अजून आपले मित्र जे नाही आले ना त्यांना अजून अवॉइड करायला पाहिजे, कारण की तुम्ही या नेक्स्ट टाइम अजून याच्यापेक्षा अजून कार्यक्रम मोठा करू. आता मोठाच आहे, याच्यापेक्षा अजून मोठा करू. कारण की त्यांना वाटलं पाहिजे की आपण का नाही आलो, आणि आले त्यांना भारी वाटते की खरंच मला अभिमान सर्व तुम्ही वेळात वेळ काढून आलात. छान वाटलं. आणि मी स्वतः इलेक्ट्रिशियनचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. मी इलेक्ट्रिकची कामं वगैरे करतो. मी 3 वर्ष आले स्वतःचा माझा बिझनेस स्वतःचा व्यवसाय. तसं दिसेल. त्याच्यानंतर एक बोलला की नाही रे तो वेळेवर येतोय, फक्त तुला एक म्हटलं चल ठीक आहे. तरी म्हटलं चल वेळेवर आहे, कारण प्रत्येक गोष्टीच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात आपल्या त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाची सुशोभिता, ज्या कार्यक्रमाची जी कार्यकर्ता जी आहे ती त्याच्यावर अवलंबून असते. ठीक आहे. धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. हॅलो, माझं नाव विशाल पवार. बोलू तिथे सगळ्यांचे फोटो काढताना वाटत होतं ते बोलेन मी, ते बोलेन मी, पण आता काही बोलायचं शब्द सुटत नाहीत माझ्याकडे.
वॉशरूमच्या नावाखाली आपण नदीवर जाऊन बघायचो. ती मजा वेगळीच होती. थँक्यू सो मच मला इथे येऊन बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू. म्हणजे वर्षा आणि अजूनही वर्षाच आहे. तसं काय असं प्लॅन नाहीये माझा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांना एकत्र आणलं. आणि सगळ्यात महत्वाचं मी आभारमानेन तर नैनिता माझी मैत्रीण आणि रोहित ज्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला फोर्स केलं की तू येच, की तू यायलाच पाहिजेस म्हणून. कारण मला तर संडेला सुट्टी नसते, त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे चल येते ह्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट माझा प्रवास सांगायचा झालं तर मी असं काही खडतर केलेला नाहीये. साधा सरळ सिंपल प्रवास आहे. 10वी झाली, नर्सिंग केलं, जॉब केलं, आता मी जॉबच करते. एवढं साधं सरळ माझी लाईफ आहे. फक्त एवढंच की तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. शुभेच्छा सगळ्या कार्यक्रमांसाठी. आणि फक्त एकच खंत आहे माझी, हा जो कार्यक्रम केलाय ना तो नेक्स्ट टाइम आपण आपल्या शाळेत करूया. कारण आपले जेवढे शिक्षक आहेत ते सगळे आता रिटायर्ड व्हायला लागले. सो त्यांच्यासोबत थोडंसं एन्जॉय करायला मिळालं तर खूप जास्त अगदी 5 दिवस सुट्टी काढून. जिद्दी है हम नहीं मानेंगे, करते ही जाएंगे बदमाशियां. कह दो ये जमाने वालों से, न ये छीने हमसे आजादियां. है दिल में जो कहना है जैसे तैसे ही रहना है. ओ एक जिंदगी है, ज्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे. अपने हैं बेपरवाह इरादे, सभी पन्ने फिक्रों के उड़ा दे. अभी कैसे जीना सबको सिखा दे. अभी अपने हैं बेपरवाह इरादे, सभी पन्ने फिक्रों के उड़ा दे. अभी कैसे जीना सबको सिखा दे. अभी हवाओं से उड़ेंगे नई अदाओं से. ओ एक बार हम जो चढ़ेंगे सर पे कभी ना उतरेंगे. हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे. लम्हे शरारत के न जाने देंगे अपनी खुशी में गम, न आने देंगे हम जिंदगी को मुस्कुराने देंगे. हो लम्हे शरारत के न जाने देंगे
खुशी में गम न आने देंगे हम, जिंदगी को मुस्कुराने देंगे। वो ख्वाबों की बारिश में हम भीगेंगे ख्वाहिश में। पहले किया ना हमने यहाँ जो वो कर गुजरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे। दुनिया ही बाजार वेड्यांचा, हे 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 दुनिया ही बाजार वेड्यांचा, कधीही न सुटणाऱ्या कोड्यांचा। दुनिया ही बाजार वेड्यांचा, कधीही न सुटणाऱ्या कोड्यांचा। कोंबडी आधी की अंडे, डेंजर सॉलिड है फंडे, सॅटरडे संडे मंडे, शान पण देगा देवा। हमेशा माझा उलटा, तू करणार सुलटा, हे जुना देऊन बा 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 बा। मी आलो तुझ्या दारी, तू होऊन काय वारी, या वेड्यांना शहाण पण देगा देवा। पोपळ्यात बसली म्हातारी, गालात हसला कोला, आपण ही स्टोरी पडेल आहे कानात तिच्या तो बोला। I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't fading away, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. आता आपण मनोज काकू यांची रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, दिन कमान मारिती चक्रा, तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकुरा चक्रा नकुरा चक्रा नकुरा चक्रा नकुरा चक्रा नकुरा चक्रा नकुरा। शांताबाई 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 आता शांताबाई। वेळेची बाब लक्षात घेता आपण हा कार्यक्रम डान्सचा कार्यक्रम जो थांबवतो आता आपण केक कटिंगकडे वळतोय।
प्रवासाची एक आठवण राहावी यासाठी आपण हा छोटासा कार्यक्रम करतोय. तर मला सांगा की आपल्या वेळेस आपले क्लार्क 2 क्लार्क होते, त्यांची नावं कोणाला माहिती आहेत? कॉमन उत्तर देऊ नका. ज्याला दोन्ही उत्तर येत असतील तरी हात वरती करा. ओके, धन्यवाद. रोहित पवार, आपण इकडे या. आपण अचूक उत्तर दिलंय. महेश सर हे आपल्याला छोटं स्क्रिप्ट घेऊन सन्मानित करीत आहेत. धन्यवाद. आपल्या वेळेस असणारे शिक्षक कर्मचारी यांची नावं कोणाला माहिती आहेत? ज्याला येतात, ज्याला जास्तीत जास्त सांगेल त्याला आपण कॅडबरी देणार आहोत. नाही असं सांगू नका, एकेकाने या आणि सांगा. अनोळखी जगी ओळखीचा हात होता तुझ्या मैत्रीचा. जुन्या त्या आठवणी जपल्या मी मनी माझ्या तुझ्या मैत्रीच्या. शाळेतल्या बाकावरी तो बसणारा मी, मराठीच्या कविता वाचून हसणारा मी. मित्रा तुझ्यासाठी कविता करतोय मी. मित्रा तुझ्या वाचून कविता रचतोय मी. इतिहास भूगोल तुझ्या सोबत शिकलोय रे मी, आणि आत्ता अर्थशास्त्रातला अर्थ कळतोय. मराठीतल्या कविता वाचून हसणाऱ्यातला मी मित्रासाठी कविता करतोय. खेळाचा तास मधली सुट्टी हीच होती आवडती वेळ. माहित नव्हती दुनियादारी, माहित नव्हता अवघड खेळ. खेळाचा तास मधली सुट्टी हीच होती आवडती वेळ. माहित नव्हती दुनियादारी, माहित नव्हता अवघड खेळ. खेळात या जिंकून सुद्धा पण हरणारा मी. जुने खेळ पाहून त्या आठवणी जगणारा मी. मित्रा तुझ्यासाठी कविता करतोय मी. मित्रा तुझ्या वाचून कविता रचतोय मी. बापाच्या नावाने हाक मारत गेलेले ते दिवस सारे. आता जागा बापाची घ्यायच्या भीतीने घाबरतोय रे मी. मोठ्यांना पाठीमागून शिवाय देणारा होतो म्हणूनच की काय, मोठा व्हायला घाबरतोय रे मी. दिवस सरले बघता बघता गेलो आपण सारे दूर. दिवस सरले बघता बघता गेलो आपण सारे दूर. आठवणी त्या राहिल्या सोबत लागे मनाला अशी हुरहुर. चल जाऊ त्या जगामध्ये शाळेच्या आपल्या. चल दंगा मस्तीचा तास भरूया चलणारे मित्रा. मित्रा तुझ्यासाठी कविता